नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। 31 मे 2026 ला आपली पूर्वनियोजित अशा पद्धतीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेली डेट आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भात। आता जी काही मंडळी त्या ठिकाणी 2025 ला परीक्षा दिलेल्या आहेत, मात्र त्यांची परीक्षा काही कारणास्तव त्या ठिकाणी आपल्याला परफॉर्मन्स व्यवस्थित देता आला नाही किंवा अपेक्षित मार्क मिळाले नाही किंवा या मार्कावरून आपल्याला असं वाटते की मुख्य परीक्षेची तयारी आपण करायला पाहिजे की नाही, अशा गोंधळामध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांशी ज्यावेळेस आपण संवाद साधत होतो त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण एक तुम्हाला क्रॅश कोर्स अर्थातच त्या कोर्समध्ये सोबत तुम्हाला टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप असणार आहे आणि त्या संपूर्ण प्रोग्रामची माहिती तुम्हाला या सेशनच्या नंतर मी तुम्हाला देणारच आहे। सोबतच आपले तोडकर सर जे आहेत ते तुम्हाला या सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये सायन्स शिकवणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। फक्त सायन्स शिकवणारच नाही तर सायन्स मध्ये जे काही 19, 20, 21, 22 प्रश्न विचारले जातात ते पूर्णपैकी पूर्ण मार्क त्या सगळ्या संदर्भाने कसे बरोबर आणायचे, सगळे प्रश्न बरोबर आणून सायन्स मध्ये चांगला स्कोर कसा बूस्ट करायचा त्या सगळ्या संदर्भाने मार्गदर्शन सुद्धा या सेशन मध्ये करणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी शिकून घेऊ ती म्हणजे ह्या जनरल सायन्सच्या संदर्भाने आता हे जे काही स्ट्रॅटेजी लेक्चर होणार आहे आणि ह्या लेक्चरच्या संदर्भाने मी निकेतन तोडकर सरांना विनंती करतो की तुमच्याशी त्यांनी त्या सगळ्या संदर्भाने संवाद साधावा। मात्र तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की सरांनी या अगोदर 4 अटेम्प्ट दिलेले आहेत। 4 अटेम्प्ट पैकी 2024 ची जी पूर्व परीक्षा होती, अर्थातच ती पूर्व परीक्षा फार चांगल्या मार्काने त्यांनी पास केली आणि त्यावेळेस त्यांचा मुख्य परीक्षेचा सुद्धा स्कोर चांगला होता आणि मुलाखतीला आदरणीय वाघ सरांचं पॅनल त्यांना होतं। फार क्लिष्ट सुद्धा प्रश्न त्यांना असतानाही त्यांनी जवळपास 60 मार्क या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं मिळवलेले आहेत आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची रँक 393 आहे आणि ईडब्ल्यूएस मधून आपण विचार केला तर 12 रँक त्यांची आहे। आता ह्या सगळ्या दोन्ही रँकचा विचार आपण केला म्हणजे स्टेट मधली पूर्ण रँक आणि ईडब्ल्यूएस चा विचार करता त्यांना त्यांच्या प्रिफरन्सनुसार सेक्शन ऑफिसर किंवा एससी/एसटी ची पोस्ट, ज्याला आपण सहाय्यक आयुक्त राज्यकर म्हणतो, ती पोस्ट मिळू शकते। आता ह्या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी अभ्यास करत असताना सायन्स या विषयाला कशा पद्धतीने डील केलं होतं आणि सायन्स या विषयामध्ये सातत्याने चांगले मार्क त्यांना का मिळत होते आणि विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी अभ्यास करत असताना आता जे 31 मे ला होऊ घातलेली परीक्षा आहे त्यामध्ये सायन्स विषयाला डील करत असताना काय केलं पाहिजे किंवा कुठल्या चुका आपल्याकडून होतात त्या सगळ्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यासाठी निकेतन सर माझ्यासोबत आहे। सरांना मी विनंती करतो आणि मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो आणि सर या सगळ्या सायन्सच्या संदर्भाने तुमच्याशी संवाद साधणार आहे। सर नमस्कार, थँक्यू सो मच प्रफुल्ल सर की आपण जो नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे उमेद IAS अकॅडमीच्या माध्यमातून, ज्याच्याद्वारे आपण आगामी काळामध्ये जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 येणार आहे त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान या विषयाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे। तर मग आपण सुरुवातीला काय करूया की सिलेबस पासून सुरुवात करूया। तर बघूया आपण सिलेबस काय आहे। आता जर महाराष्ट्र राज्यसेवा लोकसेवा आयोगाने आपल्याला सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे तर एकच शब्द दिलेला आहे, जनरल सायन्स, बरोबर आहे। परंतु मग या जनरल सायन्स मध्ये आपल्याला कोणते कोणते घटक शिकायला लागतात ते आपल्याला बघणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामध्ये जर आपण विचार केला तर जनरल सायन्स मध्ये बायोलॉजी आहे, त्याचबरोबर फिजिक्सचा भाग येतो, केमिस्ट्रीचा भाग येतो आणि हायजीन, असे 4 त्याच्यामध्ये भाग आहेत, बरोबर आहे। तर आपण काय करूया, आपण मागील काही, आता जर आपल्याला माहितच आहे की राज्यसेवा परीक्षा जर पास व्हायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत। सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला आयोगानं दिलेला सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने माहित पाहिजे आणि सेकंड म्हणजे काय, ते आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे त्याच्यावर आपला काय पाहिजे तर हँड पाहिजे। तर मग चला बघूया आपण की मागील काही वर्षापूर्वी आयोगाने जे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता 2025 चा जर आपण राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा जर पेपर बघितला आणि त्याच्यामध्ये जर बायोलॉजी या विषयाचा जर आपण प्रश्नांचे जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला काय आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे की फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण या घटकावर एक प्रश्न आला होता
आता प्रकाश संश्लेषण मध्ये पण जे स्टोमॅटा जो पानांच्या मध्ये फोटोसिंथेसिस करण्यासाठी जो भाग असतो त्याच्यावर प्रश्न एक विचारला गेला होता. त्याच्यानंतर जर दुसरा प्रश्न आपण बघितला तर आयोग सातत्यानं ह्या घटकावर प्रश्न विचारत आहे. तो कोणता आहे की कोणत्या वनस्पतींवर कोणते रोग होतात. ते रोग होतात ते विषाणूजन्य आहेत का जीवाणूजन्य आहेत, म्हणजे ह्याचा पण आयोगानं सातत्यानं परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. आता तिसरा प्रश्न जर बघितला तर तो आणि कुठल्या भागातला आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आता ह्या बीटवर मागील 2 वर्षापासून आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मध्ये पण स्पायरोगायरा या भागावर प्रश्न आयोगाने विचारलेला गेलेला आहे. आता आपण हे प्रश्न का बघत आहोत, तर आपल्याला कोणतीही परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायचं असेल तर आपल्याला त्या परीक्षेमध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात आयोगाचे ते माहीत असणं खूप महत्वाचं आहे. तर आता चौथा प्रश्न जर बघितला तर स्क्लेरॉइड्स वर आलेला होता बघा. ओके. पाचवा प्रश्न आपल्या मानवी शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत ग्लँड्स इन ह्युमन बॉडी त्याच्यावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारते. मागील काही वर्षापूर्वीपासून जर बघितलं तर पिट्युटरी ग्लँड वर पण क्वेश्चन आला होता, किंवा आपल्या शरीरामध्ये सर्वाधिक मोठी ग्रंथी कोणती आहे, लिव्हर आहे, त्याच्यावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारते. त्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नांचा अनालिसिस करणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला जाणवलं असेलच. आता 6वा प्रश्न जर बघितला तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टवर आलेला होता. आपण या बायोलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजी नावाचा घटक पण आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्या अंतर्गत आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आपण DNA, RNA, न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, न्यूक्लिओसाइड म्हणजे काय, ह्या सब पॉइंटचा पण अभ्यास करणं अनिवार्य ठरतंय. तर आयोगानं वारंवार ह्या घटकांवर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल आहे. आता 7वा जर प्रश्न बघितला तर तो बायोटेक्नॉलॉजी याच घटकातील आहे आणि कशावर विचारलंय, जिनोम कोड या घटकावर विचारलेला आहे. आता हा जो प्रश्न होता तो PYQ मधून जसाच्या तसा आयोगानं ह्या वेळेस विचारलेला होता. त्याचबरोबर नेक्स्ट 8 नंबरचा क्वेश्चन जर बघितला तर तो न्यूट्रिशन या घटकावर आधारित होता. म्हणजे त्याच्यामध्ये काय, जे कार्बोहायड्रेट्स आहे त्याच्या अंतर्गत मोनोसॅकेराइड या घटकावर तो प्रश्न विचारलेला होता. तर बायोलॉजीचे जर आपण विचार केला तर राज्यसेवा 2025 मध्ये एकूण 8 प्रश्न होते ते बायोलॉजीच्या घटकावर होते. आता बायोलॉजीचा अभ्यास करताना बायोलॉजीमध्ये आपण 3 घटक शिकतोय. आता पहिला घटक जो आहे तो प्राणीशास्त्र नावाचा घटक आहे. प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे कोणता आहे, बॉटनी म्हणजे काय तर वनस्पतीशास्त्र. आणि तिसरा घटक आपण ह्याच्या अंतर्गतच शिकणार आहोत तो आहे पोषण. पोषण म्हणजे काय, न्यूट्रिशन. आता जर आपण झूलॉजी या भागाचा विचार केला तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल असेल, सेल असेल किंवा बायोडायव्हर्सिटी असेल, हे महत्वाचे घटक अभ्यास करणे आपल्याला अनिवार्य आहे. त्याचबरोबर जर आपण बॉटनी किंवा वनस्पतीशास्त्र या घटकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पण आयोगानं वारंवार आता बॉटनी या घटकावरील क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतीचे वर्गीकरण याच घटकावर मागील 2 वर्षापासून आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. आणि तिसरा घटक म्हणजे न्यूट्रिशन. या न्यूट्रिशन या घटकामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, ह्या घटकांचा आपण ते प्रोटीन्स आणि फॅट्स ह्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि आपल्या या बॅच मध्ये म्हणजे या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून आपण प्रत्येक विषयाच्या महत्वाच्या मुद्द्यांना आपण टच करणार आहोत आणि तुम्हाला एक्झाम रेडी आपण बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही सुनिश्चित राहावा आणि आम्ही जे तुम्हाला वेळोवेळी गायडन्स करणार आहोत. मेंटरशिप मध्ये आपण 1 to 1 प्रत्येकाला आपण ऍक्सेस देणार आहोत. तर तुम्हाला 2025 चे बायोलॉजीच्या प्रश्नांची आयडिया आलेलीच असेल. आपण आता 2024 चा पेपर बघूया. आता 2024 चा जर आपण विचार केला पेपरचा तर पहिला प्रश्न काय आहे तर लीफ ब्लाइट ऑफ व्हीट म्हणजे काय
गव्हावर जे रोग येतात त्याच्यावर प्रश्न आहे. आता मगाशीच आपण मागल्या स्लाइड मध्ये बघितलं, काय बघितलं तर एक क्वेश्चन आलाय बघा, सायट्रस प्लांट वरला पॅथोजन काय आहे. म्हणजे बघा आयोगानं आपल्याला हिंट देऊन ठेवलेत की आम्ही वनस्पतीवरील रोगांवर सातत्यानं प्रश्न विचारतोय. त्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करणं हे काळाची गरज आहे. नेक्स्ट, आता 2024च्या पेपरचा जर विचार केला तर पहिला प्रश्न कोणता आहे, लिप ब्लाइट ऑफ व्हीट. म्हणजे अगेन प्रश्न कुठून आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचा विचार केला तर तो कोणता आहे, अगेन तो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मधूनच आहे बघा, ब्रायोफायटा. आणि मागल्या पेपरमध्ये कशावर होता, थॅलोफायटावर होता. म्हणजे बघा तुम्हाला सायन्समध्ये काय करायचं आहे, आयोगाचे जे जुने सर्व प्रश्न आहेत PYQs आणि सिलेबस त्याला धरून जर तुम्ही विषयांची मांडणी केली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोअर करू शकता या विषयामध्ये. त्याच्यासाठी आपण क्रॅश कोर्स आणलेला आहे, त्याच्या माध्यमातून आपण तुम्हाला मदत करणार आहोतच. आता तिसरा प्रश्न जर बघितला तर बायोटेक्नॉलॉजी या घटकावरला आधारलेत आहे. आता या बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण काय शिकणार आहोत तर DNA, RNA, त्याच्यानंतर न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड्स या विविध घटकांचा आपण बायोटेक्नॉलॉजी या घटकांतर्गत अभ्यास करणार आहोत. आता चौथा प्रश्न जर बघितला तर सेल या म्हणजे पेशी या घटकांवर विचारलेला आहे. आता या पेशी या घटकावर ज्या सिद्धांत आहेत जसं की चिल्ड्रेन, शॉन या लोकांनी ज्या पेशीचे सिद्धांत मांडलेले आहेत त्याच्यावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. आता पाचवा प्रश्न जर बघितला तर तो क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल या घटकावर विचारला गेलेला आहे. आणि सहावा प्रश्न आणि सातवा प्रश्न हे दोन म्हणजे अस्थिसंस्था, मानवी अस्थिसंस्थेवर विचारलेले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये मग आपण मानवी शरीरामध्ये किती हाडे आहेत, त्याचबरोबर सांध्यांचे प्रकार या घटकावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. तुम्हाला 2024च्या प्रश्नांची आयडिया आलीच असेल. आता हे बघितलं तर काय आहे तर 2023चे बायोलॉजीचे प्रश्न. आता पहिला प्रश्न बघितला तर तो कोणता आहे, न्यूट्रिशन्स या चॅप्टर मधून आलेला आहे. आता न्यूट्रिशन मध्ये पण आपण काय शिकणार आहोत, विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स. ओके, त्याच्या अंतर्गत विटॅमिन ह्या घटकावर प्रश्न विचारलेला होता. तुम्ही मागे जर बघितला तर 2025 मध्ये ऍज घटकावर कार्बोहायड्रेट्स, मोनोसॅकराइड, पॉलिसॅकराइड, ट्रायसॅकराइड या घटकावर प्रश्न आलेला आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल की आयोगाचे घटक ते रिपीट होत आहेत, त्यामुळे याच घटकांवर आपण फोकस दिला पाहिजे. अनेकदा बघा आता 23लाच क्वेश्चन आलेला आहे बघा, ट्रिटिसिया म्हणजे घावावरील रोग. आता मागील 3 वर्षाचा विचार केला तर 2 वेळा ह्याच घटकावर प्रश्न विचारलाय. घावावर म्हणजे व्हीट या पिकावर कोणते रोग येतात, म्हणजे आपण प्रिडिक्ट पण करू शकतोय. त्यासाठी आपल्याला या PYQचा अभ्यास चांगला पाहिजे आणि सिलेबसचा. तिसरा प्रश्न जर बघितला तर अगेन क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. या क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल मध्ये आपण वेगवेगळ्या किंगडम, फायलेम्स असतील, क्लास असतील यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता आयोगानं पण काय केलंय, या क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल मध्ये पण सर्व एक 12 किंगडम्स आहेत किंवा क्लास आहेत, 12 फायलम्स आहेत. त्या फायलम्स पैकी नेमके 5 ते 6 महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये काय पोरीफेरा असेल, त्याच्यानंतर सिलेंड्राटा, मोलुस्का, ॲनिलिडी, अर्थ्रोपोडा असे जे महत्वाचे फायलम्स आहेत त्यावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. त्यामुळं काय करायला पाहिजे आपण की प्रेफरन्स ठरवायला पाहिजे आपल्या अभ्यासाचा. सायन्सचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेचा आपल्याला प्रायोरिटी ठरवता आल्या पाहिजेत. आणि तुम्हाला प्रायोरिटी कधी समजणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की कोणता घटक परीक्षेसाठी महत्वाचा आहे, कोणता घटक वाचला पाहिजे, कोणता घटक वाचला नाही पाहिजे. चला पुढला प्रश्न बघितला तर तो पण मोलुस्का या घटकावरच आलेला आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे तो संकीर्ण या घटकावर आलेला आहे. नेक्स्ट 6वा फोटोसिंथेसिस
आता आपण वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना वनस्पतीमधील रेस्पिरेशन म्हणजे श्वसन आणि फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण या दोन्ही घटकांचा अभ्यास करणार आहोत आणि आयोगानं सातत्याने या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये आपल्याला विविध सायकलचा अभ्यास करावा लागतो. क्रेब सायकल आहे, कॅल्विन सायकल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कशाचा आहे? प्रिकर्सर ऑफ एन्झाइम्स म्हणजे हा बायोटेक्नॉलॉजी या घटकांतर्गत आपण याचा अभ्यास करणार आहोत. आयोग सातत्यानं 8 ते 9 क्वेश्चन बायोलॉजी या घटकावर विचारत आहे. आता पुढील जर आपण प्रश्न बघितला तर 2022च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न पहिला कशावर आलेला होता बघा? हार्मोन्स इन प्लांट म्हणजे वनस्पतींमधील जे नियंत्रण होतंय सर्व समन्वयन त्याच्यामध्ये पण जसं आपल्या मानवी शरीरामध्ये कार्य करण्यासाठी विविध हार्मोन्सची गरज असते त्याच पद्धतीनं वनस्पतीमध्ये पण हे नियंत्रण ठेवण्यासाठी काही हार्मोन्सची गरज असते. मग आयोग सातत्याने या 4च घटकांवर प्रश्न विचारत आहे. आता कोणते हार्मोन्स महत्वाचे आहेत प्लांटमध्ये? ऑक्सिन नावाचं एक आहे, सायटोकायनिन, इथायलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड. बस एवढं माहित असेल तर आपल्याला हार्मोन इन प्लांट या घटकावरला प्रश्न सोडवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आता पुढील प्रश्नाचा विचार केला तर बायोटेक्नॉलॉजी या घटकातील प्रश्न आहे. जीन या कन्सेप्टवर आहे. डीएनए, आरएनए त्या घटकामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पुढला प्रश्न बघितला तर व्हायरॉइड्स. आता हा जो प्रश्न आहे तो व्हायरस या घटकाच्या अंतर्गत आपण त्याचा अभ्यास करतो. व्हायरस काय आहे, व्हायरस आणि बॅक्टेरिया मधला डिफरन्स काय असतो, व्हायरॉइड्स म्हणजे काय, व्हायरिसॉइड्स म्हणजे काय, प्रायॉन्स म्हणजे काय, अशा विविध घटकांचा आपण अभ्यास या घटकांतर्गत करणार आहोत. आता पुढील जर प्रश्न आपण बघितला तर तो कोणता आहे? क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. आता क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल या घटकावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. आता त्याच्यामध्ये आपण किंगडम्स वर क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे काय? हायरार्की म्हणजे टॅक्सॉनॉमी काय असते क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मध्ये त्या घटकांतर्गत आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. पुढील प्रश्न बघितला तर पिच्युटरी ग्लँड्स म्हणजे काय? मानवी शरीरातील विविध ग्रंथी असतील जसं की लिव्हर आहे, थायरॉइड ग्लँड आहे, त्याचबरोबर पिच्युटरी ग्लँड आहे. या घटकावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. पुढील प्रश्न बघितला तर रेस्पिरेशन इन प्लांट म्हणजे जसं मानवी शरीरामध्ये श्वसन व्यवस्था आहे त्याचप्रमाणे प्लांट्स म्हणजे वनस्पतीमध्ये पण श्वसन होतं. आपल्याला माहित आहे जेसी बोस यांनी त्याचा शोध लावलेला आहे. आता त्याच्यामध्ये पण विविध सायकल्स आहेत. त्यापैकी एक सायकल म्हणजे क्रेब सायकल. या घटकावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. नेक्स्ट आता 21चा जर आपण पेपरचा विचार केला तर त्याच्यामध्ये बायोलॉजी या घटकांतर्गत सेलवर एक प्रश्न आलेला आहे. सेलमध्ये पण आपण कशाचा अभ्यास करतोय की पेशीचा सिद्धांत म्हणजे सेल थेरी, मॉडर्न सेल थेरीचा अभ्यास करणार आहोत म्हणजे आधुनिक पेशी सिद्धांत. त्याचबरोबर विविध जे सेल ऑर्गनलीज आहेत आपल्या मानवी शरीरामध्ये जसं की केंद्रक आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, लायसोसोम्स आहेत, अशा गोष्टींवर आयोग सातत्यानं प्रश्न विचारतोय. त्यामुळं आपण या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून काय करणार आहोत तर आयोग फ्रिक्वेंटली ज्या घटकांवर क्वेश्चन्स विचारतोय त्याच्यावर भर देणार आहोत आणि आपण तुमच्याकडून परिपूर्ण अशी तयारी करून घेणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंतच राहा. त्याचबरोबर पुढला प्रश्न युकॅरियोटिक सेल. अगेन हा क्वेश्चन कोणत्या घटकातील आहे? सेल या चॅप्टर मधील युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल या घटकावरून तो क्वेश्चन आलेला आहे. तिसरा क्वेश्चन बघा रेस्पिरेशन इन प्लांट्स. आपण 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण बघितलं होतं की रेस्पिरेशनवर क्रेब सायकलवर विचारलेला होता. त्याच्या म्हणजे आदल्या वर्षी म्हणजे 21ला फोटोसिंथेसिस इन प्लांट वर पण क्वेश्चन आलेला आहे. चौथा क्वेश्चन जर आपण बघितला तर डिसीजेस इन ह्युमन त्याच्यामधील पोलिओ या घटकावर प्रश्न आयोगाने विचारला गेलेला होता. आता मागील काही वर्षाचा जर आपण प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर आपल्या निदर्शनास आले असेल की डिसीजेस इन ह्युमन ह्या घटकावर आयोगानं
22ला क्वेश्चन विचारलेला नाही, 23ला पण विचारलेला नाही, 24ला पण नाही आणि 25ला पण विचारलेला नाही. म्हणजे प्रश्नपत्रिकांचा अभ्यासावरून आपल्याला काय कळणार आहे, तर हा घटकाला थोडी कमी प्रायोरिटी द्यायची, म्हणजे नंतर ह्याचा अभ्यास आपण करायचा. पुढला प्रश्न बघितला तर डायजेस्टिव्ह सिस्टम, जे मानवी शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, पचन संस्था, त्या घटकावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आपण गॅस्ट्रिक ज्यूसचा अभ्यास करतोय, पॅनक्रियाटिक ज्यूस, ह्या घटकांचा आपण या चॅप्टर मध्ये अभ्यास करणार आहोत. पुढला प्रश्न जर बघितला तर अगेन क्लासिफिकेशन ऑफ एनिमल मधील फायलम मॅमल या घटकावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. आणि पुढील क्वेश्चन जर बघितला तर तो कशावर आहे, रेस्पिरेशन सायकल इन प्लांट्स. अशा पद्धतीने 2021 मध्ये आयोगानं बायोलॉजीचे प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण आतापर्यंत काय केलं, तर मागील 5 वर्षाच्या बायोलॉजीच्या प्रश्नांचा आढावा घेतला आणि त्याच्या आधारे आपण काय केलेले आहे, तर एक काय केलेले आहे, चेक लिस्ट बनवलेली आहे. आणि त्या चेक लिस्टच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, जे फ्रिक्वेंटली आयोगानं जे टॉपिक्सवर क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच्यावर आपण काम करणार आहोत. चला आता आपण काय करूया, केमिस्ट्री या भागाकडे जाऊया. आता केमिस्ट्रीचा जर विचार केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याच्यामध्ये पण आत्ताचा 25 आणि जर आपण 24चा विचार केला तर क्वेश्चन्सची संख्या वाढलेली आहे. आता जर आपण केमिस्ट्रीचा विचार केला तर 25ला 5 प्रश्न आलेले होते. आता ते 5 प्रश्न कोणत्या घटकावर आलेले होते, तर एक प्रश्न आलेला होता कॅनाबिस सटायवा, म्हणजे हा काय आहे, तर 2024चा पेपर जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये हिरोईन म्हणजे पॉपी प्लांटवर प्रश्न आलेला होता. ह्याच अँगलवर आपण जर 25चा विचार केला तर 25 मध्ये कॅनाबिस सटायवा या घटकावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर केमिकल बॉन्ड्स या घटकावर आयोगाने विचारलेला. आता आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विविध बॉन्ड्स म्हणजे काय, आयोनिक बॉन्ड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असेल, या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत, त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तिसरा प्रश्न जर बघितला तर तो कशा विचारलाय, पॉलिमर्स, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो की आपण नॉर्मली ऊल वापरत असतो, परंतु ऊलला द अल्टरनेटिव्ह पॉलिमर सिंथेटिक मटेरियल कोणता आहे, तर पॉलिमर, त्या बीटवर प्रश्न आलेला आहे. चौथा प्रश्न जर बघितला तर अनाल्जेसिक्स अँड अँटीपायरेटिक्स या घटकातील तो क्वेश्चन्स आहे. म्हणजे हे घटक काय आहेत, जसं आपण डेटॉल असेल किंवा आपण अनाल्जेसी म्हणजे काय, तर जे आपल्याला वेदना शमन करण्यासाठी जे आपण मेडिसिन्स यूज करतो त्याच्या रिलेटेड तो मेडिकलचा थोडा पार्ट आहे, तो पण आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर 5वा प्रश्न बघितला तर तो आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन, हा तर खूप महत्वाचा भाग आहे. आयोगाचे मागील जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असेल तर सातत्यानं आयोग आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन वर प्रश्न विचारत आहे. त्याच्यामध्ये पण प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम या घटकांवर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. आता 2024चा जर पूर्व परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कोणत्या घटकावर विचारलेला आहे, तर ऍटॉम स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, तर ऍटॉम स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स, पॉझिट्रॉन्स, प्रोटॉन्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, त्यांच्यावर चार्ज किती आहे, या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. इथं न्यूट्रॉन आहे बरं का. ओके, आता हा प्रश्न आपण बघितलाय, पॉपी प्लांट, ह्याच्याच लाईनवर 25ला कशावर आलता, कॅनाबिस सटायवम आलता का. नेक्स्ट, आता तिसरा प्रश्न जर बघितला तर केमिस्ट्रीमध्ये आपण विविध रिॲक्शनचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणत्या रिॲक्शन असतात, डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, त्याच्याबरोबर ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, त्यामधील जे रेट ऑफ रिॲक्शन आहे त्यावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन या घटकावर आपण काम करणार आहोत. त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता 2024 साली.
पुढील प्रश्न ऍसिड बेस. ऍसिड बेस चॅप्टरवर आयोग कायम पीएच स्केलवर प्रश्न विचारतो. अरेनिस ऍसिड्स म्हणजे काय, लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड्स म्हणजे काय, बेसेस म्हणजे काय, त्याचबरोबर लेव्हिस ऍसिड बेस म्हणजे काय, किंवा विविध जे आपल्या इथं सॉल्व्हंट आहेत किंवा सोल्युशन्स आहेत त्यांचा पीएच काय, या घटकावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. पाचवा प्रश्न बघितला तर ऍक्वारिजिया या घटकावर आयोगाने विचारला गेलेला होता. सहावा प्रश्न जर बघितला तर कोणता आहे, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, त्याच्यापैकी डिकम्पोजिशन रिॲक्शन या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. 2024चा विचार केला तर किती प्रश्न विचारलेत, तर 8 प्रश्न केमिस्ट्री या घटकावर विचारले गेलेले आहेत. नेक्स्ट सातवा प्रश्न कोणता आहे, तर आयसोटोप ऑफ हायड्रोजन्स. आपण 2025 मध्ये पण बघितलं तर ह्या घटकावर प्रश्न आलेला आहे आणि 24ला पण आलेला आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट खूप आहे घटक. आणि पुढला प्रश्न आहे तो सॅपोनिफिकेशन, आयोडीन व्हॅल्यू आणि विस्कॉसिटी या घटकांवर आपल्याला करणं अनिवार्य आहे. नेक्स्ट आता हा बघितला तर काय आहे, तर 2023 सालचा केमिस्ट्री या घटकावर विचारलेले प्रश्न आपल्या जवळ आहेत. आता पहिला प्रश्न बघितला तर कशावर विचारलेला होता, तर एक्सरे वर विचारलेला होता. तर तो रेडिओ ऍक्टिव्हिटी या टॉपिक अंतर्गत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आपण काय करणार आहोत, तर एक्स रेज बरोबर बीटा रेज असतात, गॅमा रेज असतात, त्याचबरोबर आणखी काही रेज असतात किंवा रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणजे काय, आणि या एक्सरेज वेगवेगळ्या रेजचा वापर कुठं करतो याच्यावर पण आयोग कायम प्रश्न विचारत आहे, त्यामुळे आपण याचा सखोल अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट दुसरा प्रश्न जर बघितला आपण तो कशावर आलेला आहे हो, आता हे जर टायपिंग एरर झालंय बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर तो कशावर आहे, ऍसिड बेस पीएच स्केलवरच प्रश्न आलेला आहे बघा. म्हणजे आपण मागल्या वर्षी पण बघितलेला, म्हणजे 2024ला ऍसिड बेस या घटकावर क्वेश्चन विचारलेला आणि 2023 साली पण पीएच स्केलवर विचारलेला प्रश्न. आता हा दुसरा प्रश्न, हा तिसरा. आता तिसरा, आता जर आपण केमिस्ट्री आणि फिजिक्सचा विचार केला तर आयोग प्रॉब्लेम पण आपल्याला विचारत आहे. आपण या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून या प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला सर्व प्रॉब्लेम सोडवण्याजोगे आपण त्याची तयारी करून घेऊ. आता तिसरा प्रश्न जर बघितला तर कशावर होता तो, सोल्युशन, सॉल्व्हंट आणि सॉल्यूट या घटकावर तो प्रश्न होता. जर चौथा प्रश्नांचा विचार केला तर केमिकल कंपाऊंड आणि त्याचे शेप या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेला. म्हणजे विविध जे केमिकल कंपाऊंड्स आहेत आणि त्यांचा आकार कसा आहे, त्याची प्लेनार जॉमेट्री आहे का, कोणती जिओग्राफी आहे, त्यावर आयोगाने आपल्याला क्वेश्चन विचारलेला दिसतोय. पुढला प्रश्न म्हणजे पाचवा जर बघितला तर तो कार्बनच्या कंपाऊंडवर क्वेश्चन विचारलेला. म्हणजे काय की आपल्याला माहित आहे CH4 म्हणजे मिथेन असेल किंवा C6H6 बेन्झीन असेल, यामध्ये कोणता घटक आहे महत्वाचा, तर कार्बन. तर ते कार्बनचे पर्सेंटेज कसे एखाद्या कंपाऊंड मधनं कॅल्क्युलेट करायचं, ह्या आपण प्रॉब्लेम पण कसे सॉल्व्ह करायचं त्याचा पण आपण तयारी करून घेणार आहोत. आता पुढील प्रश्न जर बघितला तर मोल फ्रॅक्शन. बघा केमिस्ट्री आणि फिजिक्सचा विचार केला तर आयोग सातत्यानं एक प्रॉब्लेम विचारत आहे, त्यामुळे आपण प्रॉब्लेम पण सातत्यानं त्याच घटकांवर येत आहेत. जसं की मोल फ्रॅक्शन आपल्याला विचारला जातो, त्याचबरोबर आपल्याला कार्बनचे पर्सेंटेज किंवा सॉल्व्हंट आणि सॉल्यूटचे आपल्याला पर्सेंटेज काढावे लागतात. तर ते सर्व प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता पुढील क्वेश्चन कोणता विचारलेला, तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आता आपण बेसिक ज्यावेळेस केमिस्ट्री सुरू करेल त्याच्यामध्ये विविध गॅस लॉजचा पण अभ्यास करणार आहोत, जसं की बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगाड्रोज लॉ, गे-लुसॅक्स लॉ. या लॉजच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, आयडियल गॅस इक्वेशन तयार करणार आहोत. त्याच्यामधील युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतोय. पुढील प्रश्न जर बघितला तर तो एन्झाईम
आता केमिकल रिएक्शन मध्ये एन्झाईम आणि कॅटलिस्ट या दोन घटकांचा खूप महत्वाचा रोल आहे. तर त्या एन्झाईमचा केमिकल रिएक्शन मध्ये रोल काय आहे त्यावर आयोगानं प्रश्न विचारला गेलेला होता. आता पुढील प्रश्नपत्रिका 2022 ची आपण बघूया. आता 2022 ला जर आपण बघितलं तर पहिलाच प्रश्न कोणत्या घटकावर विचारलाय तर कार्बनचे कंपाऊंड्स. आता आपण 2023 मध्ये पण बघितलं की एक प्रश्न कार्बनच्या कंपाऊंडवर विचारला आहे. आता कार्बनच्या कंपाऊंड मध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत तर डायमंड असेल, ग्राफाइट असेल, फुलेरेन असेल, म्हणजे आयसोटोप्स ऑफ कार्बन. याच्या अंतर्गत आयोग कायम डायमंड आणि ग्राफाइट या घटकांच्या स्ट्रक्चर्स कसे आहेत किंवा त्यांचं युजेस काय आहेत या घटकावर प्रश्न विचारते. दुसरा प्रश्न जर बघितला तर बघा हा तिसऱ्यांदा प्रश्न आलेला आहे आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन, म्हणजे तो किती महत्वाचा घटक आहे तुम्हाला कळलंच असेल. तिसरा प्रश्न बघितला तर केमिकल बॉन्ड. आपण मागील 25 मध्ये बघितला होता की एक प्रश्न केमिकल बॉन्ड वर आलेला होता, त्याच लाईन वर 22 मध्ये पण आलेला आहे. सॉरी. आता केमिकल बॉन्ड्स मध्ये आपण काय शिकणार आहोत, आयोनिक बॉन्ड्स, कोव्हॅलंट बॉन्ड्स काय आहे, ओके, त्या बॉन्ड्स मध्ये कोणते, पाय बॉन्ड म्हणजे काय, सिग्मा बॉन्ड म्हणजे काय, त्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघितलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करायचा प्रॉब्लेम आलेला होता, तो आपण बेसिक सर्व प्रॉब्लेम्स घेणार आहोतच. पाचवा क्वेश्चन होता ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, व्हॅलेन्सी म्हणजे काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, या विविध घटकांचा आपण केमिस्ट्रीच्या छत्राखाली आपण अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट 2021 चा जर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार केला तर पहिला प्रश्न विचारला गेला होता ऍटॉमिक स्ट्रक्चरवर. मग या ऍटॉमिक स्ट्रक्चरवर आपण बघितलेलं की 2023 ला पण प्रश्न होता, 21 ला पण प्रश्न आहे. त्याच्या अंतर्गत आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनचा अभ्यास करणार आहोत. दुसरा प्रश्न बघितला तर एक प्रॉब्लेम आलेला होता रिलेटिव्ह डेन्सिटी वरला. डेन्सिटी म्हणजे काय, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, या घटकांतर्गत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तिसरा प्रश्न बघितला तर टाइप्स ऑफ रिएक्शन, त्या घटकांतर्गत केमिकल रिएक्शन वर प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, ऑक्टेट, स्टेबल ऑक्टेट आपल्याला फाइंड करायचं होतं. ओके. चौथा प्रश्न जर बघितला तर मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम विचारलेला होता. आपण सर्व प्रॉब्लेमची तयारी करून घेणार आहोत. आणि पाचवा प्रश्न बघितला तर अगेन डायमंड आणि ग्राफाइट जे कार्बनच्या ॲलोट्रॉप्स वर कायम प्रश्न आयोग विचारत आहे. 2022 मध्ये पण एक प्रश्न विचारलेला होता. सहावा प्रश्न बघितला तर आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, या गोष्टींचा पण आपण अभ्यास करणार आहोत. सातवा प्रश्न रेट ऑफ केमिकल रिएक्शन. आता रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन अंतर्गतच एक घटक, छोटा घटक आहे तो बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर कॅटॅलिस्ट, एन्झाईम, याच्यामुळे किंवा टेम्परेचर किंवा सरफेस एरिया, विविध प्रेशर यांच्यामुळे रेट ऑफ रिएक्शन बदलतो का, रिएक्शनवर काय फरक पडतो त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर 2021 ला 7 प्रश्न केमिस्ट्री या घटकावर आलेले होते. ओके. तर आपण काय केलेलं आहे की बायोलॉजी आणि केमिस्ट्री या दोन घटकांचा आपण PYQs बघितलेले आहेत. आता राहिला घटक तिसरा कुठला महत्वाचा आहे तर फिजिक्स. फिजिक्सचे पण आपण विचार केला तर एक 5 ते 7 प्रश्न फिजिक्स व या घटकावर विचारले जातात. तर हा 2025 या वर्षाचा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपरचा विचार केला तर पहिला प्रश्न आपल्याला प्रॉब्लेम विचारलेला कोणत्या घटकावर, हीट या घटकावर आपल्याला एक प्रॉब्लेम विचारला गेलेला होता. दुसरा पण एक प्रॉब्लेमच विचारलेला तो करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकवर आपल्याला विचारला गेलेला होता. आता करंट इलेक्ट्रिसिटी हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. त्याच्या अंतर्गत आपण करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होते, त्याचबरोबर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, किंवा वेगवेगळ्या सर्किट्स जसे की सिरीज सिस्टम, पॅरलल सिस्टम, या सर्व घटकांचा आपण इत्थंभूत माहिती घेणार आहोत.
जी की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. ओके, आणि आपण या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून काय करणार आहोत, तर एक्झाम ओरिएंटेशन, तुमची एक्झाम क्लिअर होणे हाच आमचा काय असणार आहे, तर उद्देश असणार आहे. तिसरा प्रश्न बघितला तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा कुलिजन नंतर कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय असतं, या घटकावर प्रश्न विचारला गेलेला होता. चौथा प्रश्न बघितला तर लाईट म्हणजे प्रकाश, या चॅप्टरवर आयोगाने विचारलेला. या चॅप्टरच्या अंतर्गत आपण विविध प्रॉब्लेमचा पण अभ्यास करणार आहोत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह कोइफिशियंट म्हणजे काय, ह्या गोष्टींचा आपण त्याच्यात अभ्यास करणार आहोत. पाचवा प्रश्न बघितला तर रेडिओ ऍक्टिव्हिटी, या अंतर्गत आपण काय करणार आहोत की जे अल्फा, गॅमा आणि बीटा रेज यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर रेडिओ ऍक्टिव्हिटी डीके म्हणजे काय, या घटकांचा आपण अभ्यास करून घेणार आहोत. सहावा प्रश्न बघितला तर व्हिस्कॉसिटी म्हणजे आपण फिजिक्सचा अभ्यास करताना आपल्याला थ्रस्ट म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, व्हिस्कॉसिटी काय आहे, या बेसिक प्रॉपर्टीज आपल्याला माहित पाहिजेत. त्याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, या फिजिक्स या घटकाचा आपण होलिस्टिक अभ्यास करणार आहोत. सातवा प्रश्न बघितला तर तो ऊर्जा या घटकावर विचारला गेलेला होता. असे 25ला 7 प्रश्न फिजिक्सच्या घटकावर आलेले होते. आता आपण जर 2024चा विचार केला तर 2024 मध्ये पहिला प्रश्न आहे तो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपण फिजिक्सचा अभ्यास करताना वेगवेगळ्या मोशनचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन हा खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारला गेलेला होता. दुसरा प्रश्न बघितला तर बर्नौलीज इक्वेशन. आता फिजिक्सच्या अंतर्गत आपल्याला एक 4-5 प्रिन्सिपल महत्वाचे आहेत. पास्कलचा लॉ म्हणजे काय, बर्नौलीज प्रिन्सिपल म्हणजे काय, किंवा आर्किमिडीज प्रिन्सिपल काय आहे, या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. या इक्वेशन आणि त्याच्या युजेसवर आयोग क्वेश्चन विचारतोय. युजेस म्हणजे तुम्ही लिफ्ट मध्ये कोणतं प्रिन्सिपल यूज करताय, ओके, अशा काहींचे प्रश्न आयोग विचारत आहे. त्यामुळे आपण हा घटक पण एकदम एक्झाम ओरिएंटेड घेणार आहोत. तिसरा प्रश्न जर बघितला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्या घटकावर विचारला गेलेला होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये आपण काय करणार आहोत, जे इन्फ्रारेड रेडिएशन्स आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, त्याचबरोबर एक्स रेज, गॅमा रेज, व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम म्हणजे काय, या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. या बीटवर तो प्रश्न विचारला गेलेला होता. चौथा प्रश्न बघितला तर साऊंड. आता साऊंड या चॅप्टरवर आयोग कशावर प्रश्न विचारतोय, त्याच्यामध्ये ज्या टर्मिनॉलॉजी आहेत, जसे की लाऊडनेस म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे काय, पिच ऑफ साऊंड म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांचं साऊंडच्या व्हेलॉसिटीवर काय परिणाम होतात, या घटकावर आयोग प्रश्न विचारत आहे. त्यामुळे आपण त्या टर्मिनॉलॉजीत चांगलं करणं खूप महत्वाचं आहे. आणि पाचवा प्रश्न जर बघितला तर अगेन टॉपिक बघा रिपीट व्हायला लागलेत, त्यामुळं अभ्यास करताना पीवायक्यूचा रोल खूप महत्वाचा आहे. पाचवा प्रश्न कशावर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एक्स रेज वर विचारला गेलेला आहे. तर या रेजचा अभ्यास करताना आपण त्या रेजचा शोध कोणी लावला आणि त्याचे युजेस या माध्यमातून आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता पुढील 2023चा जर आपण राज्यसेवेचा पेपरचा विचार केला तर 4 प्रश्न विचारले गेलेले होते. आता पहिला प्रश्न आहे तो सुपर कंडक्टर या टॉपिक वर विचारला गेलेला होता, बरोबर आहे. त्याचबरोबर 2 नंबरचा प्रश्न लाईट या घटकावर विचारलेला होता. लाईट मध्ये पण आपण काय शिकणार आहोत, तर लाईट मध्ये आपण काय शिकणार आहोत, मिरर म्हणजे काय, म्हणजे आरशाचे प्रकार, भिंगाचे प्रकार, आरशाचा फॉर्म्युला काय आहे म्हणजे मिरर फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला काय आहे, नंतर प्रकाशाची वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत, जसे की स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय, डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, विविध घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग हा प्रश्न होता तो नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड, म्हणजे प्रॉब्लेमच आलेला होता. केमिस्ट्री आणि फिजिक्स या घटकांवर जो आयोग प्रॉब्लेम्स विचारत आहे ते पण आपण या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून कंप्लीट करणार आहोत.
तिसरा प्रश्न बघितला तर बर्नॉलीज इक्वेशन आणि युजेस या घटकावर विचारलेला आहे. आणि चौथा प्रश्न ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर विचारलेला आहे. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला केपलर्स लॉ नावाचा एक लॉ आहे, केपलर्स लॉ, त्या घटकावर क्वेश्चन विचारलेला आहे. आता आपण 2022चा क्वेश्चन पेपर बघूया. त्यामध्ये पण एक 6 प्रश्न विचारलेले आहेत फिजिक्स या घटकावर. आता पहिला प्रश्न जर विचार केला तर तो पॅरालॉक्स मेथड म्हणजे काय की जे प्लॅनेट्स आहेत त्यांचे अर्थवरून डिस्टन्स कसे मेजर करायचं यासाठी ही मेथड आहे पॅरालॉक्स मेथड. त्या बीटवर तो प्रश्न विचारला गेलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाचा विचार केला तर करंट इलेक्ट्रिसिटी यावरील तो प्रॉब्लेम विचारला गेलेला होता. इव्हन तुम्ही आता 2025चा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा जर पेपर बघितला तर याच घटकावर प्रश्न आलेला आपल्याला दिसतोय. ओके. तिसऱ्या प्रश्नाचा विचार केला तर अगेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आतापर्यंत मी 3 वेळा रिपीट केला, म्हणजे टॉपिक रिपीट होत आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जे महत्वाचे टॉपिक्स आहेत तेच परफेक्ट करणे आहे. आता चौथा जर प्रश्न बघितला तर साऊंड नावाच्या चॅप्टर मधील सोनार या घटकावर आहे. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग या भागात आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि पाचवा प्रश्न बघितला तर बघा मागल्या वर्षी पण म्हणजे 2023 मध्ये पण साऊंड मधील टर्मिनॉलॉजीजवर प्रश्न आयोगाने विचारलेला. अगेन इथं वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि जो 6वा प्रश्न आहे तो तर PYQ आहे, म्हणजे रिपीट झालेला प्रश्न आहे हा. म्हणजे लाईट या घटकावरील इमेजेस फॉर्म बाय मिरर या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता हा 2021चा राज्यसेवेचा पेपर बघितला तर त्यामध्ये फिजिक्सचे 4 असे प्रश्न विचारलेले होते. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो लाईट या चॅप्टर मधून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या अंतर्गत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. सेकंड क्वेश्चन जर बघितला तर टाइप्स ऑफ फ्रिक्शन या घटकांतर्गत रोलिंग फ्रिक्शन या घटकावर विचारला गेलेला होता. आणि तिसरा प्रश्न हा काय तर एनर्जी म्हणजे ऊर्जा या घटकामध्ये पॉवर, हाऊ टू कॅल्क्युलेट पॉवर या घटकावर प्रश्न आयोगाने विचारलेला होता. आणि चौथा बघितला तो ग्रॅव्हिटेशन या सब पॉइंट मधील काय आहे तर एक प्रॉब्लेम आयोगाने विचारलेला. अशा पद्धतीने 2021ला किती प्रश्न विचारलेत 4. ओके. आता बघा जर तुम्ही सायन्स या घटकाचा विचार केला तर मुख्यतः आपण सायन्सची विभागणी 3 घटकात करूया. पहिला कोणता बायोलॉजी, दुसरा केमिस्ट्री आणि तिसरा फिजिक्स. आता त्याच्यामध्ये पण बायोलॉजी मध्ये जर आपण सब घटक बघितले तर आपण त्याचा आणि 3 घटकात विभाजन करू शकतोय. काय तर झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन आणि केमिस्ट्री आणि फिजिक्स. अशा पद्धतीनं टोटल या घटकावर आपल्याला 20 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले जातात. आणि याच्यामध्ये मेजर क्वेश्चन्स असतात ते बायोलॉजी या घटकावरील असतात. त्याच्यानंतर बघितलं तर केमिस्ट्री आणि फिजिक्स या घटकावर आयोग प्रश्न विचारत आहे. आता याच्यानंतर आता उमेद IAS या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आपण सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी आपण काय करणार आहोत तर एक क्रॅश कोर्स आणलेला आहे. या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 26 क्लिअर करण्यासाठी तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागणार आहे, मेंटॉरशिप लागणार आहे ते आपण सर्व तुम्हाला या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून देणार आहोत. आता बघा आता या बॅचच्या आपल्याला फायदे काय होणार आहेत तर यामध्ये आपण एक्झाम ओरिएंटेशन या घटकाला खूप इम्पॉर्टंट देणार आहोत. म्हणजे तुम्हाला कीज एरिया असतील किंवा हॉट एरियाज असतील त्याची तयारी करून घेणार आहोत. त्याचबरोबर
आपला संदर्भ काय असणार आहे तर आयोगाचे जुने सर्व प्रश्न आणि आयोगाचे आखून दिलेली सिलेबसची आखणी याच्या माध्यमातून आपण काय करणार आहे आयोगाचा पॅटर्न तुमच्या बिंबवणार आहोत. त्याचबरोबर या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स पण आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर आता टीचिंग यामध्ये काय करणार आहोत तुम्हाला आपण प्रत्येक टप्प्यावर जसं की पूर्व परीक्षा असेल, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यावर आपण तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणार आहोत. तुम्हाला 1-to-1 मेंटरशिप आपण देणार आहोत आणि तुमचा आम्ही फॉलो बॅक पण घेणार आहोत. त्याचबरोबर आता ही बॅच आता आपल्याला माहितच आहे डिसेंबर एंड पर्यंत आता आपल्याला राज्यसेवा 2026 ची ऍड येणं अपेक्षित आहे. त्याच्या धर्तीवर आपण लवकरात लवकर म्हणजेच 6 जानेवारीला आपण आपली बॅच सुरू करत आहोत. त्याचबरोबर आपण काय करणार आहोत तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या टप्प्यानुसार तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग आणि डिरेक्शन आणि त्याचबरोबर रिव्हिजन पण करून घेणार आहोत. आता कोणतीही परीक्षा जर तुम्हाला हॅक करायची असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत रीड, रिव्हिजन आणि टेस्ट. तुम्हाला सर्व ह्या आमच्या टीम कडून उमेद IAS च्या टीम कडून तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आणि आपण टॉपिक वाईज पण टेस्ट घेणार आहोत. त्याचबरोबर आता तुमचा अभ्यास आणि त्या अभ्यासाचं झालेलं टेस्टिंग आणि त्याच्यातून तुमचा निर्माण होणारा रिझल्ट यासाठी काय महत्वाचं आहे अभ्यास आणि टेस्ट. त्यामुळे तो पण भाग आपण या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून घेणार आहोत. लक्षात ठेवा तुम्हाला या आम्ही असा अप्रोच तुमचा डेव्हलप करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला 2026च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा खूप ऍडव्हान्टेज मिळणार आहे. आता खाली एक आपण टिप लिहिलेली आहे या आधी खूप अभ्यास करूनही पूर्व परीक्षा पास करता आली नाही अशा विद्यार्थ्यांनी या बॅचचा फायदा घ्यावा. ही का लिहिलंय तर आपण माहित आहे की आपण राज्यसेवेचा 2024चा विचार केला तर ओपन जनरलचा जर आपण कट ऑफ बघितला तर तो 117 लागलेला आहे आणि आपल्याला माहित आहे की आपले जे मित्रमंडळी आहेत सर्व ते 105 ते 110 यामध्ये मोठा चंक आहे 105 ते 110. तर आम्ही तुम्हाला ऍश्युरन्स देतो की तुम्ही जर डेडिकेटली डिसिप्लिन राहून जर आपल्या या कोर्सचा जर तुम्ही लाभ घेतला तर नक्कीच तुम्हाला हा कट ऑफ क्रॅक करण्यासाठी खूप त्याचा बेनिफिट होईल. त्याचबरोबर जर आपल्या उमेद IASच्या या फॅकल्टीज जर बघितल्या तर याच्यामध्ये खूप भारी मिक्सचर झालेला आहे एक्सपिरियन्स यूथ आणि खूपच मस्त. आता बघा शेखर सर जे की आपल्या अकॅडमीचे फाउंडर आणि सिनियर फॅकल्टी आहेत ते तुम्हाला पॉलिटी सारखा विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर प्रफुल्ल सर आहेत ते आपल्याला हिस्ट्री या विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत ते पण आपल्या अकॅडमीचे एक सिनियर फॅकल्टी आहेत. त्याचबरोबर सूरज सर आणि राज्यसेवा 2024 मधून त्यांना डेप्युटी CEO किंवा BDO या पदांवर त्यांना मिळू शकतंय. त्याचबरोबर ते आपल्याला जिओग्राफी, करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट या विषयाचे इत्थंभूत असे मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर अक्षय सर काय तर अक्षय सरांची पण रँक 48 आहे राज्यसेवा 2024 मधून आणि सरांना पण ACST किंवा DYSP पण मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे की आपल्या ज्या फॅकल्टीज आहेत शेखर सर असतील, त्याचबरोबर सूरज सर असतील, अक्षय सर असतील, या लोकांनी UPSC पण दिलेले आहे आणि अक्षय सरांनी जर 4 UPSCच्या मेन्स दिलेले आहेत. म्हणजे जे कॅन्डिडेट ज्यांना की UPSC कडून राज्यसेवेचा पण त्यांना प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी तर सुवर्ण संधीच आहे. तरी मला वाटतंय तुम्ही या सर्वांचा लाभ घ्यावा आणि तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर आमचं उमेद IAS टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा खाली टेलिफोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करू शकता आणि आपण तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून एक होलिस्टिक
स्टडीचा प्लॅन देत आहोत. थँक्यू सो मच.